आज 15 ऑगस्ट संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर पैठण शहरातील जिजामाता प्राथमिक शाळा येथे स्वातंत्र्य दिन महोत्सव साजरा करण्यात आला। शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत आयोजित कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिजामाता महिला मंडळाचे अध्यक्षा सुदेवीताई जोशी ह्या होत्या। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सीए सचिन घायाळ, चेअरमन संत एकनाथ साखर कारखाना पैठण, सचिन वाहक बँक मॅनेजर सिद्धेश्वर बँक, मनीष लांडे हे होते। कार्यक्रमाला योगेश जोशी, डीएन आढाव, ए भद्रे, सी पाटील, डीजी वाहक, पुष्पाताई पल्लोड, आशिष पवार, फौजदार जाधव, वाय गायके, जिजामाता प्राथमिक शाळेचे शिक्षक वर्ग, कर्मचारी आणि पालकांची उपस्थिती होती। यावेळी सचिन घायाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। महाराष्ट्र वाईव न्यूज पैठण। भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। आजच्या आपल्या जिजामाता प्राथमिक विद्यालयाच्या ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित असलेले आमचे मित्र श्री योगेशजी जोशी, तसेच आपल्या संस्थेच्या अध्यक्षा सुदैवहिनी जोशी, आमचे कारखान्याचे संचालक व माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मामा पिसे, सिद्धेश्वर बँकेचे पैठणचे मॅनेजर श्री सचिनजी वाघ साहेब, श्री मनीष भाऊ लांडे, आपल्या संस्थेच्या मुख्याध्यापिका, तसेच संपूर्ण शिक्षक वृंद, उपस्थित पालक, विद्यार्थी मित्रांनो, तसं तर या ठिकाणी भाषणाचा असा काही खूप मोठं भाषणाचा काही योग नाहीये, परंतु या ठिकाणी जसं चिन्मयनं खूप सुंदर असं भाषण केलं, तर त्या भाषणातच त्याने सांगितलं की वी शुड नेव्हर फॉरगेट द सॅक्रिफाइसेस मेड बाय द फ्रीडम फायटर्स अँड दोज हू हॅव वर्कड हार्ड टू गेट दिस फ्रीडम। म्हणजे ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप खूप बलिदान दिलं, त्यांच्या प्राणाची आहुती दिली, त्यांच्या प्राणाची आहुती आणि त्यांनी जे कष्ट केले त्याचा आपण कधी विसर पडू द्यायला नाही पाहिजे। तर ह्यापेक्षा एका लाईनीमध्ये म्हणजे स्वातंत्र्य काय असतं, आज आपण बांगलादेशची परिस्थिती बघतो, अफगाणिस्तानची परिस्थिती बघतो, आणि एक चांगला देश, मजबूत लोकशाही आणि तितकंच तिथल्या लोकांचं त्या देशावरचं प्रेम आणि सगळ्या लोकांना त्या देशामध्ये गुण्यागोविंदाने राहता येईल याच्यासाठी असलेली लोकशाही व्यवस्था। तर ह्या सगळ्यामध्ये आज भारत जगामध्ये खूप चांगला लोकशाही राष्ट्र म्हणून आज पण आपण या ठिकाणी तग धरून आहोत। परंतु एक चांगलं राष्ट्र त्याच वेळेस बनू शकतं की ज्यावेळेस त्या राष्ट्रातील लोक जे आहेत तर त्या देशावर प्रेम करतात आणि स्वतःच्या स्वार्थाच्या आधी आपण देशाचा ज्यावेळेस विचार करतो त्याच वेळेस भविष्यामध्ये एक चांगला देश म्हणून आपण उदयास येऊ शकतो। त्यामुळे आपली जी परंपरा आहे भारताची तर ती खूप मोठी आहे। भारतामध्ये आपण अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक जातीपातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतो, आणि हीच तर खरी म्हणजे आपलं जी विविधतेने नटलेला जो देश आहे तर त्याची हीच तर खरी सुंदरता आहे। आज या ठिकाणी मी बघितलं की छोटे छोटे मुलं या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी परफॉर्मन्सेस दिलेले आहेत, आणि लहान मुलांना तयार करायला खूप कष्ट घ्यावे लागतात। आपल्या शिक्षकांनी खूप त्यांचं प्रिपरेशन घेतलं असेल हे त्यातूनच दिसतं। आणि पैठण भागामध्ये तसं बघितलं तर मी या ठिकाणी फर्स्ट टाइम आलो, आणि या ठिकाणच्या परिसरातल्या विद्यार्थ्यांसाठी जवळच्या जवळ एक खूप सुंदरशी शाळा आपण योगेश भाऊ चालवता, आणि शिक्षक वृंद सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या चिमुकल्यावर मेहनत घेत आहेत। हे सगळं बघून खूप आनंद वाटला। या ठिकाणी काही जास्त काही भाषण करण्याचा योग नाहीये, त्यामुळे मी काही जास्त काही बोलत नाही, परंतु आपण सर्वांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल शाळेच्या सर्व स्टाफचं आणि संस्था चालकांचा सर्वांचा आभार मानतो आणि 2 शब्द थांबवतो। धन्यवाद।